आमचं लग्न 2016 मध्ये झालं. तर त्यानंतर आम्ही प्रेग्नन्सीसाठी 2019 पासून स्टार्ट केली प्रेग्नन्सीसाठी. तर डॉक्टर वगैरे आम्ही खूप फिरलो. पहिले स्टार्टिंगला तर आम्ही मला वाटतं चेंबूरला आम्ही राहतो, मुळात चेंबूर सुमननगर. देन तिथून आम्ही 1-2 वर्ष चेंबूरला आम्ही ट्रीटमेंट केली बाळासाठी. तर त्यामध्ये सुद्धा बाळाची कन्सिव्ह झाली नाही. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मी गावी गेलो आणि माझं गाव आहे संगमेश्वर. तर तिथे मी 2 वेळ IVF केला, तर ते सुद्धा फेल झालं. देन नंतर मुंबईत मी रिपीट जॉईन झालो. लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही ठाण्याला एक वेळ हे केलेलं, डॉक्टरसाठी एक रेफरन्स दिला होता माझ्या बहिणीने, माझ्या सिस्टरने. तर आम्ही तिकडे गेलो होतो. तर तिकडे सुद्धा आम्हाला कन्सिव्ह झालं नाही. तिथे आम्ही मला वाटतं 2 वर्ष तर आम्ही तिथे ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर आम्ही एक वेळ सांताक्रूजला गेलो होतो, जिथे मी मॅरेजच्या अगोदर राहायचो. तिकडे आम्ही 6 महिने तिथे ट्रीटमेंट केली. तिथे सुद्धा मला काही कन्सिव्ह झाले नाही. त्यानंतर मी सगळे होप सोडून घरी राहिले. माझे नेबर्स आहेत, मी जिथे राहतो चेंबूरला, मी मला इथे रेफरन्स दिला की अंकुर फर्टिलिटी क्लिनिकमध्ये तुम्ही एकदा व्हिजिट करा. त्यांनी खूप वेळ अगोदर सांगितलं होतं, पण मी दुर्लक्ष केला. त्यानंतर त्यांनी जबरदस्ती केली की जाच म्हणून. माझा रिझल्ट इथे पॉझिटिव्ह मिळाला. एकदा जाऊन तरी नंतर मी 26 मे 2025ला इथे व्हिजिट केलं. फर्स्ट व्हिजिट केल्यानंतर मी आमचे रिपोर्ट्स वगैरे झाले. देन पहिल्या महिन्यातच मला इथे रिझल्ट मिळाला. त्याबद्दल मी अंकुर क्लिनिकचे एवढे आभारी आहे ना, की म्हणजे शब्द बया करू शकत नाही, एवढे आभारी आहे. आणि तिथला स्टाफ किंवा सगळे काही एकदम फ्रेंडली आहेत. काही त्याच्याबद्दल डाऊट नाही. आल्यानंतर असं नाही वाटत की मी हॉस्पिटलला किंवा कुठल्या क्लिनिकमध्ये आलो. एकदम यूज फ्रेंडली लोक आहेत. खूप एकदम हे आहे, मनमिळाऊ लोक आहेत. खूप मला बरं वाटलं इथे. आणि पहिल्या महिन्यामध्येच मला इथे रिझल्ट मिळाला. तर मी खूप खुश आहे, एकदम खूप म्हणजे सांगू शकत नाही एवढा खुश आहे मी. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट आता इथे रेग्युलरली चेकअप वगैरे आम्ही इथेच करतो. आमचं लग्न 9 वर्षानंतर आमचं हे सगळं कन्सिव्ह झालं. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आणि त्याच्यामध्ये वन मोर हे आहे की आम्ही व्हिजिट केल्यानंतर असं नाही की क्लिनिकमध्ये की पेशंटला विचारणपूस करत नाही, असं नाही. की त्यांचा हमेशा 8-10 दिवसानंतर त्यांचा एक कॉल येतो की कसे आहात, काय आहेत ह्या विचारण्यासाठी. त्यांचा हमेशा फोन कॉलवरती त्यांची तब्येत आपल्या पेशंटची विचारत असतात. आणि इथले मेन डॉक्टर्स अंकुर सर ह्यांच्या हे खूपच यूथ फ्रेंडली आहेत बोलण्यामध्ये, हसमुख. आणि आम्हाला खूप बरं वाटलं त्यांच्याबद्दल हे करून. डॉक्टर आहेत तर खूप आभार त्यांचे. थँक्यू सो मच.